नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास या तासाला पाहणार आहोत। सुरुवातीला विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय व वर्षभरातील या विषयातील जी एकूण पाठ्यपुस्तकामध्ये 18 प्रकरणं आहेत, त्या 18 प्रकरणाचं भाग 1 व भाग 2 याच्यामध्ये विभाजन पाहणार आहोत। 5:3 वरती दिसतंय जो इयत्ता 9वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात पाठ्यपुस्तकात एकूण 18 प्रकरणं आहेत। या 18 प्रकरणामध्ये भाग 1 ची कोणती व भाग 2 ची कोणती याचं विभाजन दिलंय। आता खाली 2 तक्ते दिसतात पहा। सत्रनिहाय प्रकरण योजना, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रथम सत्रासाठी पहिली 5 प्रकरणं भाग 1 मध्ये व प्रथम सत्रासाठी भाग 2 प्रकरण नंबर 6 ते 10, म्हणजे एकूण 18 प्रकरणापैकी पहिली 10 प्रकरणं ही प्रथम सत्रासाठी आहेत व उर्वरित जी उरलेली 8 प्रकरणं आहेत ही 8 प्रकरणं द्वितीय सत्रासाठी आहेत। पहिल्या सत्रामध्ये भाग 1 प्रकरण नंबर 1 ते 5 यांचा समावेश भाग 1 मध्ये होतो। प्रथम सत्र भाग 2 प्रकरण नंबर 6 ते 10 असे एकूण भाग 1 ची 5 व भाग 2 ची 5 असे एकूण 10 प्रकरण आहेत व दुसऱ्या सत्रामध्ये भाग 1 प्रकरण नंबर 11 ते 14 असे एकूण 4 प्रकरण समाविष्ट होतो व भाग 2 ची प्रकरण नंबर 15 ते 18 अशा एकूण 4 प्रकरणांचा समावेश होतो। म्हणजे इयत्ता 9वीचं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातील एकूण 18 प्रकरणांचा समावेश होतो। यापैकी पहिली 10 प्रकरणे ही प्रथम सत्रासाठी आहेत, तर उर्वरित जी 8 प्रकरणं आहेत ही दुसऱ्या सत्रासाठी आहेत। यापैकी आपण आजच्या तासाला प्रकरण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील प्रकरण नंबर भाग 1 चं जे पहिलं प्रकरण आहे ते पहिलं प्रकरण पाहणार आहोत। त्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे गतीचे नियम। आता गतीचे नियम म्हणजे काय नेमकं? त्यामध्ये पहिला शब्द पाहूया आपण, गती। आता गती म्हणजे काय? इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये आपण गतिमान वस्तू व स्थिर वस्तू याच्या व्याख्या पाहिल्या होत्या। तर गती म्हणजे काय? जर एखादी वस्तू सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात आपली जागा बदलत असेल तर त्या वस्तूला गतिमान वस्तू म्हणतात। आणि स्थिर वस्तू म्हणजे काय? जर एखादी वस्तू सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात आपली जागा बदलत नसतील, स्थिर राहत असतील, तर त्या वस्तूला स्थिर वस्तू म्हणायची।
म्हणजे गतीचे नियम म्हणजे काय, तर थोडक्यात ज्या वस्तू सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात आपल्या जागा बदलतात किंवा हालचाल करतात त्या वस्तूला गतिमान वस्तू म्हणतात आणि त्या गतीचे नियम आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचे. सुरुवातीला या प्रकरणामध्ये आपण गती हा पहिला मुद्दा पाहणार आहोत. विस्थापन आणि अंतर हा दुसरा मुद्दा पाहणार आहोत. त्वरण, एखादी वस्तू वेळेच्या संदर्भात जर आपली जागा बदलत असेल किंवा गतिमान होत असेल तर त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण, ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण, हे पाहणार आहोत. आणि धड्यातला चौथा मुद्दा, न्यूटन, सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञांनी जे गतिविषयक 3 नियम लिहिलेत किंवा अभ्यासलेत किंवा शोधलेत ते 3 नियम आपण या प्रकरणात पाहणार आहोत. आणि ते 3 नियम पाहत असताना गतिविषयक असणारी समीकरणे अशा 4 मुद्द्यांचा अभ्यास या प्रकरणात आपण करणार आहोत. सुरुवातीला पहिला मुद्दा येतो म्हणजे वस्तूची गती, मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट. आता सांगा पाहू, तर खाली काही 4 उदाहरणं दिलेत. त्या 4 उदाहरणामध्ये ती वस्तू गतिमान आहे का नाही, असेल तर कशी, नसेल तर का नाही, याचं स्पष्टीकरण तुम्हाला विचारलंय. पहा, पक्ष्यांचं उडणं ही जी घटना आहे, पक्षी हवेमध्ये उडतात, याचा अर्थ पक्षी गतिमान आहे. का गतिमान आहेत, तर सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात पक्षी आपली जागा बदलतात, याचा अर्थ की पक्षी गतिमान आहेत. थांबलेली रेल्वे गाडी, आता सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात रेल्वे स्थिर आहे म्हणजे रेल्वे गतिमान नाही. हवेतून उडणारा पालापाचोळा, ह्याच्यामध्ये पालापाचोळा हा गतिमान आहे. का गतिमान आहे, सभोवतालच्या संदर्भात पालापाचोळा हा आपली जागा बदलतो म्हणजे गतिमान आहे. डोंगरावरती स्थिर असलेला दगड, आता दगड सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात स्थिर आहे, याचा अर्थ दगड हे गतिमान नाहीत. म्हणजे वरील 4ही उदाहरणामधल्या पक्षी असतील, थांबलेली रेल्वे गाडी असेल, हवेतून उडणारा पालापाचोळा असेल किंवा डोंगरावर स्थिर असलेला दगड असेल, या प्रत्येक वस्तू या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती आपण विविध वस्तू गतिमान आहेत का स्थिर आहेत आपण पाहतो. काही वेळा वस्तू गती आपण प्रत्यक्ष पाहू शकतो किंवा काही वेळेस आपण गती पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, घरामध्ये असणारा पंखा आपण डोळ्यानं पाहू शकतो, तो गतिमान आहे म्हणून त्याला दृश्य गती म्हणतात. मात्र आपल्या शरीरात असणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, यातून रक्त वाहतं पण आपण पाहू शकत नाही, या रक्ताच्या गतीला अदृश्य गती म्हणतात. फक्त जाणवू शकतं मात्र आपण पाहू शकत नाही. किंवा घरामध्ये असणारी विजेची वाहक तार, आपण त्याला केबल म्हणतो, केबलमधून म्हणजे तारेमधून वीज वाहते, बल्ब पेटलेला पाहतो म्हणजे लागलेला पाहतो, याचा अर्थ त्यातनं वीज वाहते पण पाहू शकत नाही, त्याला अदृश्य गती म्हणतात. म्हणजे गतीचे पुन्हा 2 प्रकार पडतात, दृश्य गती आणि अदृश्य गती. आपण जी डोळ्यानं पाहू शकतो त्याला दृश्य गती म्हणायचं, जी पाहू शकत नाही त्याला अदृश्य गती म्हणायचं. म्हणजे हवेत फिरणारा पंखा घरातला
किंवा इतर काही वस्तू असतील तर त्याला आपण काय म्हणतो? गतिमान वस्तू. पहा, दृश्य गतिमान वस्तू. आपल्या शरीरातला रक्तवाहिन्यातला रक्ताचा प्रवाह असेल, घरातून वाहणाऱ्या विजेचा वीज प्रवाह असेल वाहक तारेतून, हा अदृश्य गतीमध्ये या वस्तूंचा समावेश होतो. आता विचार करा, एक उदाहरण तुम्हाला विचारलंय किंवा विचार करायला सांगितलंय की बसमधून तुम्ही ज्यावेळेस प्रवास करता असता त्यावेळेस जर तुमच्या सीटच्या शेजारी जर एखादा प्रवासी बसलेला असेल तर ती व्यक्ती गतिमान आहे का? तर ती व्यक्ती काय असणार आहे? स्थिर असणार आहे. का स्थिर असणार आहे? आपल्या स्थिर अवस्थेतल्या संदर्भात शेजारची व्यक्ती जर जागा बदलत असेल तर तिला काय म्हणणार आपण? ती व्यक्ती गतिमान आहे. पण आपण स्थिर आहे आणि ती वस्तू आपल्या सभोवताली बसलेली जी व्यक्ती आहे ही सुद्धा कशी असणार आहे? स्थिरच असणार आहे. आपल्या संदर्भात किंवा आपल्या अवस्थेच्या संदर्भात ती वस्तू काय करत नाही? आपली जागा बदलत नाही. याचा अर्थ आपल्या शेजारी बसलेली व्यक्ती सुद्धा कशी असणार आहे? स्थिर असणार आहे. तर एखादी वस्तू गतिमान आहे किंवा नाही हे निश्चित करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या बाबीचा विचार कराल? बाबा ती वस्तू स्थिर आहे किंवा गतिमान आहे. तर त्याला एक निकष आपण वापरू शकतो. आपल्या संदर्भात आपण जर स्थिर असेल आणि आपल्या संदर्भात जर शेजारची वस्तू जागा बदलत असेल तर तिला काय म्हणायचं? गतिमान वस्तू म्हणायचं. आणि आपल्या संदर्भात आपण स्थिर असताना जर आपल्या संदर्भात ती वस्तू जर जागा बदलत नसेल, एकाच ठिकाणी स्थिर असेल तर त्या वस्तूला कसली वस्तू म्हणायचं? स्थिर वस्तू म्हणायचं. आता गती ही सापेक्ष संकल्पना आहे. काही स्वरूपात आपण पाहू शकतो दृश्य स्वरूपातली गती, अदृश्य स्वरूपातली गती आपण पाहू शकत नाही. आपण पाठीमागच्या याच्यात शिकलो की जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर त्या वस्तूला आपण गतिमान आहे म्हणतो. जर ती वस्तू सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती कसली आहे आपण म्हणू शकतो? स्थिर म्हणू शकतो. म्हणजे गतिमान वस्तूची व्याख्या काय लिहिणार? जर एखादी वस्तू सभोवतालच्या वस्तूच्या संदर्भात जागा बदलत असेल तर त्या वस्तूला काय म्हणायचं? गतिमान वस्तू म्हणायचं. आणि स्थिर वस्तू म्हणजे काय? जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर त्या वस्तूला स्थिर वस्तू म्हणतात. हा झाला धड्यातला पहिला मुद्दा, गतिमान वस्तू. आता आपल्याला या धड्यातला दुसरा मुद्दा पाहायचा आहे, विस्थापन आणि अंतर. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन अँड डिस्टन्स म्हणजे अंतर. आता अंतर आणि विस्थापन याच्या व्याख्या पाहण्या अगोदर शेजारी एक कृती करायला सांगितले. एक शेजारी 1.1 एक चित्र दिसतं बघा, शाळा आणि घराची स्थिती. आता दोऱ्याच्या साह्यानं ए पासून बी पर्यंतचं अंतर आकृती 1.1 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारात मोजा. उदाहरणार्थ आकृतीमध्ये बघा, ए आणि बी 1.1 मधली जी अ आकृती आहे या दरम्यानचं अंतर हे जर आपण वेगवेगळ्या प्रकारे मोजलं, सरळ मोजलं तर कमी भरेल आणि जर तिरकं मोजलं ए पासून बी पर्यंत जाताना तर ते वेगळं भरतं. याचा अर्थ असा होतो या दरम्यान जर असं मोजलं तर ते अंतर कमी भरेल. मात्र ए पासून आपण बी पर्यंत असं गेलो तर ते अंतर जास्त भरेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ए आणि बी दरम्यानचं जर सरळ अंतर असेल तर ते कमी असेल, मात्र ए पासून बी कडे जाताना ते अंतर दुसऱ्या मार्गाने मोजलं तर ते जास्त असेल. आता दुसरी एक कृती विचारली आपल्याला किंवा करून पाहायला सांगितले. आ ही कृती 1.1 मधली
शीतल आणि प्रशांतचं घर आहे. आता ए पासून बी पर्यंत सरळ जर अंतर तुटक रेषेत दाखवलेलं आपण मोजलं तर ते कमी होतं. आणि दुसऱ्या मार्गाने जर गेलो आपण की ए पासून ज्या रेषा आहेत त्या बी कडे जाताना पाहिलं तर त्या कशा होत्या किंवा ते अंतर कसं होतं जास्त. तर दुसरी एक कृती विचारली, जरा विचार करा. शीतल शाळेत जाताना, इथं उदाहरण आहे बघा, या ठिकाणी हे शीतल आणि प्रशांतचं घर आहे. शीतल व संगीता या नावाच्या दोन मैत्रिणी आहेत. यांचं घर शाळेत जाताना दाखवलंय. प्रशांत मात्र, शीतल आणि प्रशांत या दोघांचं घर, शीतल घरापासून संगीताच्या घरापर्यंत जाते, म्हणजे ए पासून बी कडे जाते, त्या दरम्यानचं अंतर बघा 500 मीटर आहे. बघा हे अंतर 500 मीटर दाखवलंय. आणि शीतल आणि संगीता तेथून पुन्हा शाळेकडे जाताना ते जे अंतर आहे ते अंतर 1200 मीटर दाखवलंय. म्हणजे शीतल तिच्या घरून संगीताच्या घरी ते अंतर 500 मीटर आणि संगीत आणि शीतल या दरम्यानचं अंतर, शाळा या दरम्यानचं 1200. 500 आणि 1200 असं टोटल हे संपूर्ण अंतर किती झालं तर 1700 मीटर. मात्र शीतलचा भाऊ प्रशांत हा घरापासून सरळ शाळेकडे जातो. या सरळ मार्गातील प्रशांतचं अंतर किती बा 1300 मीटर आहे. 1300. मग दोघं एकाच चालीनं जात असतील, म्हणजेच त्यांचा चालण्याचा वेग जर सारखा असेल, मग शाळेत कमी वेळ कोण पोचेल, शीतल पोचेल का प्रशांत पोचेल आणि का? आता वरील उदाहरणामध्ये प्रत्यक्ष शीतल किंवा प्रशांतनं कापलेलं अंतर हे सरळ रेषेतलं अंतर, यात फरक असेल. तो म्हणजे कोणता? आता गणिती दृष्ट्या जर आपण अंतर मोजलं, शीतलनं कापलेलं अंतर पहिलं 500 मीटर आणि संगीताच्या घरापासूनचं अंतर किती आहे, या दरम्यानचं संपूर्ण अंतर किती आहे तर 1700 मीटर. आणि प्रशांतनं सरळ रेषेत कापलेलं अंतर हे किती आहे तर 1300 मीटर. म्हणजे शाळेमध्ये प्रशांत अगोदर पोहोचतो. त्याचं कारण आहे, प्रशांतनं सरळ रेषेत जे कापलेलं अंतर आहे ते अंतर किती असणार आहे, सरळ रेषेतलं 1300 मीटर. आणि शीतलनं कापलेलं अंतर संगीताच्या घरात 500 आणि तिथून 1200, म्हणजे जवळपास 1700 किलोमीटर. म्हणजे या दोघांच्या कापलेल्या अंतरातील फरक हा कितीचा असणार आहे 400 मीटरचा. कारण शीतलनं कापलेलं अंतर 500 अधिक 1200 म्हणजे किती झाले 1700. मात्र प्रशांतनं कापलेलं अंतर 1300. 1700 वजा 1300 म्हणजे 1400 मीटरचा अंतर फरक पडतो. याचा अर्थ असा होतो की प्रशांतनं कापलेलं अंतर हे 1300 मीटर आहे, त्यामुळं त्याला शाळेत जायला कमी वेळ लागेल. आणि शीतलनं कापलेलं अंतर हे 1700 मीटर आहे, त्यामुळं तिनं कापलेलं अंतर हे जास्त असल्यामुळं शीतलला शाळेत जायला वेळ जास्त लागेल. यानंतर आपण अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय याची व्याख्या पाहणार आहोत. आता अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे पहा, वर व्याख्या दिले. अंतर म्हणजे दोन बिंदू दरम्यान गतिमान असताना वस्तूनं प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण. अंतर म्हणजे व्याख्या बघा, दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूनं प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण म्हणजे अंतर होय. आणि विस्थापन म्हणजे काय तर गतिमानतेच्या आरंभ म्हणजे सुरुवात आणि अंतिम म्हणजे शेवट
या बिंदूतलं कमीत कमी अंतर, सर्वात कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन. बघा व्याख्या पुन्हा पाहूया. अंतर म्हणजे काय? तर अंतर म्हणजे काय? दोन बिंदूच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूनं प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण. म्हणजे घर आणि शाळा हे दोन बिंदू आहेत. घर हा पहिला बिंदू आहे, शाळा दुसरा बिंदू आहे. मग या दोन बिंदू दरम्यान वस्तू गतिमान असताना, या गतिमान असताना प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण, कापलेलं अंतर आपण त्याला म्हणू शकतो. आणि दुसरी व्याख्या आहे विस्थापन म्हणजे काय. तर पहा, विस्थापन म्हणजे काय? तर गतिमानतेच्या, वस्तू गतिमान होताना जो आरंभ बिंदू आहे, आरंभ म्हणजे कसला? सुरुवातीचा. आणि अंतिम बिंदू म्हणजे शेवटचा, यातलं कमीत कमी अंतर म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो? विस्थापन. आता खाली एक उदाहरण दिले बघा, जरा डोकं चालवा. आकृती 1.2 मध्ये जी अ आकृती आहे, या अ आकृतीमध्ये दाखवलंय स्वराली पहाटे दररोज 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेनं फेऱ्या मारते. आता वर्तुळाची कडा त्याला आपण टॅन्जंट म्हणजे काय म्हणू शकतो? स्पर्शिका. हे वर्तुळ आहे गोलाकार, आणि याच्या कडेनं स्वराली काय करते? दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या कडेनं फेऱ्या मारते. समजा तिनं ए बिंदू पासून सुरुवात केली. ए बिंदू पासून कुठं आहे? हा समजा हा इथं आहे बघा, हा ए बिंदू आहे. या ए बिंदू पासून तिनं सुरुवात केली आणि तिनं पूर्ण एक फेरी अशी पूर्ण केली. त्यावेळेस तिनं कापलेलं अंतर आणि ती झालेलं विस्थापन किती असेल? आता अंतर म्हणजे काय? आपण वरती व्याख्या पाहिली. आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यातलं प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण म्हणजे काय असणार आहे? अंतर. आणि विस्थापन म्हणजे काय? जिथनं सुरुवात केले आणि शेवट केलाय, आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू या दरम्यानचं कमीत कमी अंतर. मग स्वरालीनं आरंभ कुठनं केलता? ए बिंदू पासून एक फेरी पूर्ण केली आणि पुन्हा कुठं आली ती? अंतिम बिंदू ए पाशीच आला. हिचं झालेलं विस्थापन किती असणार आहे? हे विस्थापन 0 असणार आहे. म्हणजे कापलेलं अंतर वेगळं असणार आहे. थोडक्यात आपण अंतर हे वेगळं आणि विस्थापन हे वेगळं. किंवा एक दुसरं उदाहरण पाहूया आपण. आता आकृती क्रमांक 1.2 आ मध्ये दाखवल्याप्रमाणे समजा काय? पी ही नावाची इथं पहा एक मोटार गाडी आहे. ती कुठल्या बिंदूपासून क्यू पर्यंत पोहोचते? त्यावेळेस हिनं कापलेलं अंतर किती असेल आणि विस्थापन किती असेल हे विचारलंय. समजा पी या बिंदूपासून ती गाडी निघाली इथपासून आणि ती सरळ कुठं गेली? क्यू पाशी गेली व पुन्हा रिवर्स पाठीमाघारी कुठं आली? पी बिंदू पर्यंत आली. आता जिथनं सुरुवात केले आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू त्या गाडीचा समान आहे. मग झालेलं विस्थापन काय असणार आहे? 0. आणि कापलेलं अंतर मात्र 360 अधिक 360 म्हणजे किती असणार आहे? 720 किलोमीटर. लक्षात राहिलं? म्हणजे ज्यावेळेस एखाद्या वस्तूचं विस्थापन 0 असतं त्यावेळेस प्रत्यक्ष कापलेलं अंतर 0 असू शकत नाही. म्हणजे अंतर वेगळं आणि विस्थापन वेगळं. जर एखाद्या वस्तूचं विस्थापन 0 असेल तर अंतर 0 असू शकत नाही. अंतर ही संकल्पना वेगळी आहे व विस्थापन ही संकल्पना वेगळी आहे. अंतर म्हणजे दोन बिंदू दरम्यान गतिमान असताना वस्तूनं प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण. तर विस्थापन म्हणजे काय? गतिमानतेच्या आरंभ आणि अंतिम म्हणजे सुरुवात आणि शेवटी या दोन बिंदू दरम्यानचं कमीत कमी अंतर म्हणजेच काय? तर विस्थापन. ठीक आहे. आज आपण या तासामध्ये वस्तूची गती व
विस्थापन व अंतर या दोन मुद्द्यांचा अभ्यास या तासाला आपण केलेला आहे. जो उरलेला भाग आहे, चाल व वेग असेल, त्वरण म्हणजे काय आणि न्यूटनचे गतिविषयक नियम, उरलेला जो भाग आहे हा आपण पुढच्या तासाला पाहूया.